आपल्या कलेचा गर्व नाही आणि जो गर्व करतो त्याचं घर नेहमी खाली असतं. गर्व माणसानं करू नये. आणि ही जी जोडी आहे ही अतिशय प्रेमळ आणि स्वभावानं तर खूपच प्रेमळ आहे आणि सहकार्य करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. यांच्याकडे कुठलाही कलावंत येऊ, कुठलाही व्यक्ती येऊ, हे त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि समोर कसा जाईल याचासुद्धा ते विचार करतात. तर सर आपण नंतर पाहू की आपण जो आता हे जे काम करत आहात तर याला आपण व्यवसाय म्हणून पाहता की छंद म्हणून पाहताय? नाही, आमचा हा छंद आहे. अच्छा, हा पूर्णपणे छंद आहे आणि हे हॉबी म्हणूनच आम्ही हे करतो आहे. आमचा म्हणजे व्यवसाय हा वेगळा आहे. मी डॉक्टर आहे, बाबासाहेब जॉबला होते, आता बाबासाहेब रिटायर्ड आहे आणि हा छंद म्हणून आम्ही जोपासत आहे. आम्ही मोठी अकॅडमी स्थापन केली. ह्या अकॅडमीमध्ये आम्ही क्लासेस चालवतो, विद्यार्थी घडवतो, गायक, वादक आणि नृत्य हे तिन्ही इथे चालतं आणि आम्ही अशा पद्धतीने ते सुरू केलेलं आहे. आणि सर मी असं ऐकलं आहे की जसा कुठला विद्यार्थी खूप गरीब आहे पण त्याला शिकण्याची खूप इच्छा आहे आणि तो समजा आपल्या अकॅडमीत आला तर आपण त्याला फ्रीमध्ये शिकवता? बिलकुल बिलकुल बिलकुल. एखाद्याची परिस्थिती नसेल तर आम्ही त्याला सांगतो आणि चांगला आहे तो, त्याला सांगतो की नाही आम्ही आणि असे आम्ही शिकवलेले आहेत. 6-6, 7-7 वर्ष आम्ही मुलांना शिकवलेलं आहे फ्रीमध्ये. हो, आणि ते घडलेत सुद्धा. हो, वा वा. तर मित्रांनो बघा यांची दर्यादिली किती आहे आणि ह्याच पद्धतीनं यांनी हे काम इथं ठेवलेलं आहे. आणि आज जवळपास यांच्या मित्रतेला तर आपण असं समजू की या स्टुडिओलाच 50 वर्षे झालीत कंप्लीट. आणि यांनी भरपूर सिनेमांनासुद्धा संगीत दिलेलं आहे. आणि नाटक आणि सिनेमात ज्यावेळेस आपण संगीत देत आहे त्यावेळेस आपल्याला काय काय त्रास जातो? नाही, त्यावेळेस त्रास काही जात नाही. त्यामध्ये हे सर्व रेकॉर्डिंग आम्ही मुंबईला केलेलं आहे. अच्छा. मुंबईला चित्रपट मोठे मोठे चांगले स्टुडिओ आहेत. तिथे पुन्हा गायक अवेलेबल असतात, वादक लोक अवेलेबल असतात. त्यामुळे कुठलीच तिथे अडचण येत नाही तिथे. आणि अरेंजर असतात सर्व. बरं, एखादा समजा तुमच्याकडे प्रोजेक्ट आला, नवीन एखादा कन्सेप्ट आला आहे आणि तुम्हाला ते करून द्यायचं असेल तर तुम्ही त्या कन्सेप्टला कसं ॲक्सेप्ट करताय? म्हणजे ग्राहकाच्या, जसा ग्राहक कोणी असेल माझ्यासारखा कोणी आला असेल आणि ते म्हणत असेल की मला हे गाणं पाहिजे आणि त्यांनी सिच्युएशन सांगितले तर तुम्ही ते गाणं त्या पद्धतीत कसं काय उतरवता? नाही, आतापर्यंत तर आम्ही कसं आहे आता पिक्चरचीच कामं केलेली आहेत आम्ही. आणि आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही काही प्रसंग बघून, जसं आता आम्ही यावेळेला आषाढी एकादशी यावेळेला आम्ही एक दिंडी अभंग म्हणून आम्ही सादर केला. तसंच आम्ही देशभक्ती गीत आम्ही 15 ऑगस्टला आहे, बेटी बचाव, हे आम्ही असे वेगवेगळे प्रयोग दरवर्षी करत असतो आणि ते यूट्यूबला आम्ही प्रसारित करता. अच्छा अच्छा. हे प्रयोग आमचे सुरू असतात नेहमी, हे वेगवेगळे प्रयोग. तर ज्यावेळेस आता तुम्ही जसा सिनेमा करत असताना, संगीत करत असताना तुम्हाला काय काय अडचणी गेल्या? म्हणजे यवतमाळ ते मुंबई, तिथे तुम्हाला कसं म्हणजे अनोळखी शहर आणि तिथे तुम्हाला नवीन कलाकारांना पकडणे, त्यांना सांगणे, त्यांना समजून सांगणे, त्यावेळेचा तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे एखादा. नाही, तेव्हा आम्हाला त्रास याच्यासाठी नव्हता की प्रोड्युसरकडे ठरलेलं आधीच की हे गाणे आम्ही सगळं गाण्याचं पूर्ण जे मेन आहे सगळं गाण्याचं स्ट्रक्चर ते आपल्या स्टुडिओला केलेलं. अच्छा. इथून आपण घेऊन मग मुंबईला आणि ट्रॅक आणि तिथून मग त्या वादकांकडून वाजवून घेणे. त्याच्यानंतर गायक फिक्स की या गाण्याला हे गायक, प्रोड्युसर ते आपल्याला करून देतात. त्याच्यामुळे आपल्याला त्रास जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि टॉप लेवलचे अगदी स्टुडिओ आहेत. अच्छा. मग सुरुवातीचा काही अनुभव आपला, जसं हे उभं करत असताना काही तर प्रसंग झाला असेल, जसं तुम्हाला अडचण गेली असेल? अडचण म्हणजे आम्ही सुरुवातीला हे स्टुडिओ तर आता केला आम्ही, याच्या आधी आम्ही टेप रेकॉर्डरवर हे प्रयोग करायचो आम्ही. अच्छा. आम्ही बंद रूममध्ये, छोट्या रूममध्ये आणि अहुजाचा तेव्हा टेप रेकॉर्डर होता, त्याच्यावर आम्ही हे सगळे प्रयोग करायचो. आणि तेव्हा तर खरंच मोठी सर्कस होती त्यावेळेला. आता तर सगळं व्यवस्थित, सगळं अपडेट आहे, सगळं अपडेट आहे आणि सगळा मीडिया वगैरे आलेला आहे. त्या काळामध्ये मीडिया नव्हता, काय नव्हतं, पैकी एक रेडिओ असायचा, बिनका गीतमाला वगैरे, ते नाही का. आता त्यावेळेस तुम्ही समजा तुम्ही आजपर्यंत इथं आलात, आता यानंतर
जसं मी ऐकलं की आता आपला मुलगा अजिंक्य सोनटक्के हा मुंबईसारख्या बॉलिवूडला ए आर रहमानचा शिष्य होऊन म्युझिक देत आहे, तर हे कितपत खरं आहे? हो, हे अगदी खरं आहे. कारण त्याला गिटार आणि पॅड तो अगदी लहान असतात. अच्छा अजिंक्य हा 4 वर्षाचा असताना आम्ही स्टेजवर त्याला परफॉर्म केला आमच्यासोबत. अच्छा, म्हणजे मोठ्या ग्रुपसोबत सगळं. हां, तेव्हा त्याचं स्टेज डेअरिंग हां त्याचं तर ते त्याला ते सगळं बेसिक त्याचं केलं गेलं. आणि नंतर तो जेव्हा कॉलेजमध्ये गेला, हां तो जेव्हा 7व्या वर्गात होता तेव्हा म्युझिक डायरेक्टर कल्याणजी आनंदजी, आनंदजीचा जो लिटिल स्टार ग्रुप होता त्याच्यामध्ये त्यावेळेला तो ऑक्टोपॅड आणि गिटार वाजवायचा. अच्छा, म्हणजे त्यांना आनंदजी भाईचा त्याला खूप मोठा आशीर्वाद मिळालेला. आणि त्याच्यानंतर तो 12वी झाला. त्याच्यानंतर मग तो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली त्यांनी. 3rd इयर झालं. फायनलला होता तो. त्याचं एकच होतं की मी करेल तर म्युझिक करेल, तुमच्यासाठी फक्त मी डिग्री घेणार. अच्छा. आणि त्याच पिरियडमध्ये ए आर रहमान सरांकडे त्याचं सिलेक्शन झालं आणि चेन्नईला. आणि तिथे त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीतून पियानोमध्ये मेरिट केलेलं आहे त्यांनी. आणि साऊंड इंजिनियरमध्ये तो टॉपर आहे लंडन युनिव्हर्सिटीमध्ये. तर तो असा घडत गेला आणि रहमान सरांसारख्या ठिकाणी त्यांनी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला म्युझिक प्रोडक्शन, स्टाफ नोटेशन, त्याला म्युझिकमधलं असं एकही नाही की त्याला जमत नाही. त्याला सगळ्या गोष्टी म्युझिकमधल्या जमतात. तो अगदी रेडी होऊनच तो. आणि त्याला तिथेच रहमान सरांनी जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तिथेच त्याला एक फॅकल्टी लेक्चरर, पियानोचा फॅकल्टी लेक्चरर म्हणून तुला इथेच जॉब देतो म्हणून बोलला. अच्छा. आम्हाला तेव्हा खूप आनंद झाला की अरे पण हा म्हणजे मला इथे थांबायचं नाही, मला जायचं आहे मुंबईला, मला पर्सनल करायचं आहे. आणि आज तो अगदी चांगल्या लेवलला काम करतो आहे. त्याचे गाणे बॅकग्राऊंड म्युझिक, त्याचे गाणे सोनू निगमने म्हटले आहे, त्याचे गाणे शंकर महादेवनी म्हटले आहे, त्याचे गाणे जावेद अलीनी म्हटले आहेत, सुखविंदरनी म्हटलेले आहे. त्याचे गाणे बिलकुल शंकर महादेवनी म्हटले आहे त्याचे गाणे. हो, कारण आता नागपूरला शंकर महादेवांचं एक गीत होतं ते पण त्यांनीच गायलं. मुंबई आपलं नागपूर मेरी जान. नागपूर मेरी जान हे पण कंपोज त्यांनीच केलेलं आणि संगीत शंकर महादेवनी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, असे आहेत आमचे बाबा अँड किशोरची ही जोडी. या जोडीने आजपर्यंत केलेल्या सर्व कामाची आपण दखल घेत आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आपल्याला या जोडीची मुलाखत कशी वाटली हे आपण निश्चित कॉमेंटमध्ये सांगावं आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं. हा ब्लॉग ही मुलाखत आपण इथेच थांबवत आहोत. धन्यवाद. जय हिंद सर.